नमस्कार मंडळी, लव एन्जॉयमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत आळूची वडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 चमचे जिरे, 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 अद्रकचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। आपल्याला आता याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपल्याला पेस्ट बनवत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। पेस्ट बनवून झाल्यानंतर मी या ठिकाणी अर्धा चमचा हिंग, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा हळद आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर मी या ठिकाणी 25 ग्रॅम चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। अर्धा तास आपल्याला भिजवायचे आहे आणि त्यानंतर त्याचा कोळ आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यामध्ये असणाऱ्या काड्या देखील आपल्याला काढून टाकायच्या। त्यानंतर 2 चमचे गूळ मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपल्याला त्यामध्ये घालून चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे चिंचेचा कोळ आणि गूळ छान मिक्स झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर मी आता एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे। त्यानंतर मी मगाशी दाखवल्याप्रमाणे सगळे मसाले यामध्ये घालून घेणार आहेत। मसाले घालून झाल्यानंतर जी पेस्ट आपण मगाशी केली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे। पेस्ट घालून झाल्यानंतर आपल्याला हे मगाशी जो काही कोळ आपण केला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि आपल्याला अलगद हाताने हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। आता आपण थोडं पाण्याचा वापर करणार आहोत। आपण या ठिकाणी तांदळाचे पीठ घातल्यामुळे वड्या खूपच कुरकुरीत होतात। तुम्ही पाहू शकता, आपल्याला पाण्याचं प्रमाण हे मध्यम प्रमाण ठेवायचं आहे। अगदी जास्त किंवा कमी पाणी घालायचं नाही, मध्यम प्रमाणात आपण पाण्याचा वापर करणार आहोत। तुम्ही पाहू शकता पीठ अगदी छान भिजलेलं आहे, कुठेही पिठामध्ये गुठळ्या नाही आहेत। त्यानंतर 10 आळूची पाने मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत। आपल्याला आता पानांच्या मागे असणारे देठ सुरीच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहे। त्यानंतर मागे ज्या काही शिरा आहेत त्या आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायच्या आहेत। मी अशाच पद्धतीने बाकी 9 पाने देखील लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेतलेले आहेत, जेणेकरून पानांच्या मागे ज्या शिरा आहेत त्या मऊ पडतात। त्यानंतर आपण आता जे काय पीठ भिजवून ठेवलेले होते ते पीठ मी आता पानांना अलगद हाताने लावून घेणार आहे। आपल्याला या पिठाचा जास्त वापर देखील करायचा नाही आहे, अगदी थोडे पीठ आपल्याला या पानांना लावून घ्यायचे आहे, जेणेकरून वडी खाताना चव देखील खूप सुंदर लागते। त्यानंतर मी बाकीची पाने देखील अशाच पद्धतीने ठेवून त्यावर सगळ्या पानांना पीठ लावून घेणार आहे। मी या ठिकाणी 5 पानांची एक गुंडाळी बनवणार आहे। सगळ्या पानांना पीठ लावून झाल्यानंतर आता आपल्याला दोन्ही साईडने पाने दुमडून घ्यायचे आहेत। दोन्ही साईडने पान दुमडून झाल्यानंतर आता वरून देखील आपल्याला पानं दुमडून घ्यायचे आहेत। अगदी घट्ट हाताने आपल्याला पानं दुमडायचे आहे, जेणेकरून वडी निघणार नाही। अशा पद्धतीने आपण पानं दुमडून घेतलेली आहेत। आता मी या ठिकाणी आपली वडी सुटू नये यासाठी जे काही मगाशी आपण सुरीच्या सहाय्याने देठ काढले होते त्या देठाच्या सहाय्यानेच मी या ठिकाणी वडी बांधणार आहे। घट्ट बांधल्यानंतर वडी आपली निघत नाही। मी या ठिकाणी आळूची पानं छोटी घेतली असल्यामुळे आपला जो काही रोल आपण बनवला आहे तो खूप छोटा झाला आहे आणि वड्यांची साईज देखील त्यामुळे छोटी झाली आहे। तुम्ही जर मोठी पानांच्या वड्या बनवल्या तर वड्या मोठ्या होतात। या ठिकाणी आपला वड्यांचा रोल छान असा बनवून तयार झालेला आहे। मी आता एका भांड्यामध्ये साधारण 3 ग्लास पाणी घेतलेले आहे। ते छान गरम करून झाल्यानंतर त्याच्यावरती मी चाळण ठेवलेली आहे। चाळणीला मी चांगले तेल लावून घेतलेले आहे। आता आपल्याला जे रोल आपण बनवून घेतलेले होते ते रोल आपल्याला यावरती ठेवून द्यायचे आहेत। माझी 10 पाने होती, त्याच्यामुळे माझे 2 रोल झालेले आहेत। आता अशा पद्धतीने आपण रोल या चाळणीवरती ठेवून देणार आहोत।
अगदी 20 ते 25 मिनटामध्ये आपले रोल छान शिजून होतात. आता मी यावर 20 ते 25 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे. चला तर मग 20 ते 25 मिनटे झालेली आहे. मी आता झाकण काढून पाहणार आहेत की हे रोल शिजलेले आहेत की नाही. या ठिकाणी मी नाईफचा वापर करणार आहे. नाईफ आपल्याला त्या रोलमध्ये घालून पाहायची आहे. जर नाईफला काही पीठ चिटकलेले नसेल तर आपल्या रोल शिजले असे आपण समजू शकतो. या ठिकाणी आपले रोल शिजून तयार झालेले आहे. मी आता रोल 10 ते 15 मिनटं थंड करून घेतलेले आहेत आणि आता या रोलचे मी बारीक बारीक वड्या करून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या बनवू शकता. तुम्हाला जर पातळ किंवा जाड वड्या हव्या असतील त्या आकाराच्या तुम्ही वड्या कट करू शकता. मी या ठिकाणी मध्यम आकाराच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीनेच मी या रोलच्या सगळ्या वड्या कट करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता वड्या खूप छान शिजलेल्या आहे. अजिबात आपल्या वड्या तुटलेल्या नाहीत. आपण त्या देठाच्या सहाय्याने बांधल्यामुळे वड्या एकदम व्यवस्थित राहिल्या. आता या ठिकाणी मी एका पॅनमध्ये तेल घेतलेले आहे. त्या तेलामध्ये आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी डीप फ्राय करत आहे. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता. अशा पद्धतीने आता आपल्याला मीडियम हीटवरच वड्या तळून घ्यायच्या आहेत. वड्या दोन्ही साईडने आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी या ठिकाणी साधारण 1 चमचे पांढरे तीळ वरून घालत आहे, जेणेकरून सगळ्या वड्यांना हे तीळ लागतील. हे ऑप्शनल आहे. आता तीळ घालून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा वड्या उलट्या करून पाहायच्या आहे. तुम्ही पाहू शकता की वड्या खरपूस अशा भाजून तयार झालेल्या आहेत. तीळ आपण शेवटी यासाठी घालतो की जेणेकरून वड्या भाजून झालेल्या असतात आणि तीळ घातल्यामुळे तीळ जळणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपल्या कुरकुरीत अशा अळूवड्या बनवून तयार झालेल्या आहेत. ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट अशी बनवून तयार होते. अळूवड्या लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना दोघांनाही खायला खूप आवडतात. तुम्ही जर का हवं असेल तर तुम्ही अळूवड्या चपातीसोबत देखील खाऊ शकता. चपातीसोबत खाताना देखील अळूवड्या खूप छान लागतात. तुम्ही पाहू शकता आपल्या वडीला खूप सुंदर रंग आलेला आहे. खूप छान टेक्स्चर देखील आलेले आहे आणि एकदम कुरकुरीत अशी अळूवडी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.